नमस्कार, कशात सगळे. तर आज मी आणि गुरलीन चाललोय अमरच्या घरी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला. मला यावर्षी गावी जाताना आलं गणपतीसाठी. तुम्ही समजूच शकता माझं दुःख, कारण की मी कोकणातली आहे यार. आणि आम्ही पोचले अमरच्या घरी. थँक्यू फॉर इन्व्हिटेशन अमर. आणि बाप्पा इतका सुंदर होता की असं वाटत होतं की आम्हालाच पाहतोय. आणि काकाने जेव्हा मखरातला पाठ हलवला ना बाप्पाचा, इतकं वाईट वाटलंय ना मला. पण बाप्पा आपल्याला हेच शिकवतो की कुठलीही गोष्ट, कुठलाही माणूस आपल्यासोबत आयुष्यभर नसतो, सगळं टेम्पररी असतं. आणि दुसरी गोष्ट बाप्पा आपल्याला असे शिकवतो ती म्हणजे वाट पाहायला. त्याची वाट आपण अख्खं वर्षभर पाहत असतो की ते 10 दिवस कधी येत आहेत आणि कधी बाप्पा आपल्या घरी येतोय. अख्खं वर्षानं असा रटाळ हळूहळू चाललेलं असतं. पण हे गणपतीचे 10 दिवस ना कधी निघून जातात ना कळत सुद्धा नाही आपल्याला. आणि